तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात आता धनश्री कोळगे ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि आता ती या निवडणुकीसाठी आता प्रचारामध्ये घरोघरी पोचत आहे। प्रचाराद्वारे कशा पद्धतीने नागरिकांकडून तिला प्रतिसाद मिळत आहे हे आपण तिच्याकडून जाणून घेऊ। धनश्री, न्यूज 18 लोकमत नमस्कार। कसं पद्धतीने तुझा हा प्रचार सुरू आहे? प्रचार अतिशय सुंदर सुरू आहे आणि लोकांचा ॲक्च्युली प्रतिसाद पण बराच छान आहे। आम्हाला जसं रिव्ह्यूज मिळतात की बाबा एक रस्त्यावरचा कार्यकर्ता कसा असतो, जो कार्यकर्ता घरोघरी पोहोचतो, आणि एक टीव्हीवरचा उमेदवार कसा असतो, त्याचा थेट प्रेक्षेपण आम्ही लोकांना दिलं असं आम्हाला कळतं। तुझ्या विरोधात तेजस्वी घोसाळकर हे विरोधात उभी आहे। तुमच्या दोघांमध्ये ही कशा पद्धतीने ही लढाई असणार? राजकारणातली लढाई ही राजकारणासारखीच असेल। मी ठाकरेंच्या उमेदवारासारखीच आणि ठाकरेंचा एक वीर सैनिक म्हणून इथे लढा देत आहे आणि मी तो तसाच लढा देत राहीन। थोड्याच वेळाने तुझ्या शाखेत उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार आहेत। काय वाटते, उद्धवजी काय नेमकं मार्गदर्शक करणार आहेत प्रत्येक शिवसैनिकांना? माझ्यासाठी हा प्रथम तर अविस्मरणीय क्षण आहे, कारण हा एका कार्यकर्त्याच्या शाखेत जेव्हा साहेब पक्षप्रमुख जेव्हा स्वतः घेतात तेव्हा कोणताही कार्यकर्ता त्याच्याबद्दल काहीच दुसरा विचार करू शकत नाही। आमच्यासाठी साहेब येत आहेत हेच फार मोठं आहे आणि तेच आम्हाला पाठबळ आहे आणि ह्याच्यासाठीच मी म्हणते की मी ठाकरेंची सैनिक आहे। भाजपचा बालक किल्ला आहे, शिवसेना म्हणून तू स्वतः उमेदवारी म्हणून उभी राहिलेली आहेस। ज्या पद्धतीने भाजपला कशा पद्धतीने तू काउंटर करणार आहेस आणि येत्या या निवडणुकी 15 तारखेला कशा पद्धतीने लोक कोणाला मतं देतील काय? लोक इकडची सुज्ञ आहेत। किल्ला हा भाजपाचा नसून शिवसेनेचा बालेकिल्ला होता। काही वर्षांसाठी हा भाजपाकडे नक्कीच गेलेला, पण इकडची लोक सुज्ञ आहेत। ज्या हिशेबाने तुम्ही लोकांना डेव्हलपमेंट आणि त्यांना जे खोटी आश्वासनं आत्तापर्यंत गेलेली आहेत इकडच्या वॉर्डमध्ये, त्याचा सगळ्यांचाच परिणाम खूप मोठा होईल। आणि आम्ही एक यंगस्टर असून, एक युवा कॅन्डिडेट असून, इकडची स्थानिक रहिवासी असल्यामुळे आम्हाला माहिती आहे की आम्हाला त्या खोटी आश्वासनांचा धक्का किती लागलेला आहे। म्हणून ह्यावेळीस ही जी लढा आहे ही सुज्ञ जनतेसोबत आहे आणि जनताच कौल देईल की त्यांना काय पाहिजे। प्रचाराच्या वेळी दोन पक्षातले उमेदवारी समोरासमोर आलेत का असे, आणि कधी अशी भेट झाली आहे का किंवा एकामेकाला शुभेच्छा देताना असं बातचीत झाली आहे? नाही, अजून तो क्षण आलेला नाही। जर जेव्हा येईल तर सर्वात पहिले मी तुला कळवेन। शुभेच्छा देणार का? हा, अगदी जर समोर आलं तर 110% शुभेच्छा देणार। नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने नागरिकांकडून प्रतिसाद देण्यात येत आहे त्याच पद्धतीने नागरिकसुद्धा 15 तारखेला येत्या या निवडणुकीला मतदान करणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्मित बेलोसेसह विजय वजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई।